सोशल मीडियावर शस्त्रांसह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। याच मोहिमेअंतर्गत पथरोड पोलिसांनी कासमपूर येथील एका युवकाला देशी कट्ट्यासह अटक केली आहे। 9 जुलै रोजी पथरोड पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कासमपूर येथील अनिकेत महाजन वय 24 वर्ष याच्याकडे अवैध शस्त्र आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला। झडती दरम्यान त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, 2 मॅगझीन आणि 3 जिवंत काडतुसे असा एकूण 23,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। पोलिसांनी आरोपी अनिकेत महाजन याला ताब्यात घेतले आहे। चौकशी दरम्यान त्याने हे पिस्तूल अर्जुननगर अमरावती येथील विपुल ठाकरे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे। यावरून पथरोड पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुख्य आरोपी अनिकेत महाजन सध्या पोलीस कोठडीत असून विपुल ठाकरे याचा शोध सुरू आहे। परिसरात अवैध धंदे करणाऱ्या किंवा सोशल मीडियावर भाईगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तींची माहिती तत्काळ पथरोड पोलीस स्टेशनला देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असेही पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर व त्यांच्या पथकाने केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।